नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ऑनलाईन मिळकत कर भरणाऱ्या मिळकतदारांना मिळणार 6% सवलत. चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर सवलतीचा लाभ घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन. आमदार प्रणिती शिंदेंसह माजी आमदार आडम मास्तर यांनी काडादींना दिली भेट. चिमणी पाडणाऱ्या सरकारचा केला निषेध. तात्काळ विमान सेवा द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा. महाआरोग्य शिबिरासाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करा. प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरेंच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. आणि महसूल विभागाच्या भरारी पथकाने केली दमदार कारवाई. इस्बावीत अवैधरित्या साठविलेली 20 ब्रास वाळू जप्त करत 3 लाकडी होड्या केल्या नष्ट. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. ऑनलाईन मिळकत कर भरणाऱ्या मिळकतदारांना चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर 6% सूट मिळणार आहे. याचा लाभ मिळकतदारांनी घ्यावा असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले आहे. सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडून शहर 2023-24 या आर्थिक वर्षातील मिळकतीच्या बिलाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मिळकत कर भरण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी काही ऑनलाईन पेमेंट भरण्यासंदर्भात अडचणी होत्या, त्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ऑनलाईन पेमेंट सुविधा समस्या सोडवण्यात आली असून ऑनलाईन मिळकत कर भरणाऱ्या मिळकतदारांना 5% अधिक 1% असे 6% चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर सूट मिळणार आहे. ऑनलाईन कर भरण्याकरता पेमेंट गेटवेचा उदाहरणार्थ फोन पे, गुगल पे, पेटीएम, यूपीआय इत्यादी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे 5 काउंटरवरून मिळकत कर स्वीकारला जात आहे. तसेच नागरिकांच्या सोयीकरता विभागीय कार्यालय क्रमांक 2, विभागीय कार्यालय क्रमांक 5, बाळेपेठ या ठिकाणच्या कार्यालयामध्ये मिळकत कर स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. मिळकतदारांनी नजीकच्या वरील 5 ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा. मिळकतदारांनी विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या काउंटरवर गर्दी न करता ऑनलाईन सुविधेचा व सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2023-24 या वर्षाच्या मिळकत कराची बिले वाटप सुरू असून बिले वाटपाची कार्यवाही संपल्यानंतर त्वरित वसुली मोहीम सुरू करण्यात येणार असून मिळकत कराच्या थकबाकी वसुलीपोटी होणारी कटू कारवाई टाळावी असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले आहे. नमस्कार, मी विद्या पोळ, उपायुक्त सोलापूर महानगरपालिका. याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करते की मिळकत कराच्या बिलांचं वाटप महापालिकेमार्फत सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे मिळकत कराच्या भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा महापालिकेमार्फत सर्व प्रकारच्या ऑनलाईन गेटवे मार्फत आपणासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मागच्या 2-3 दिवसापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं, अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या. तथापि जो काही समस्या होती ती सॉर्ट आउट झालेली आहे आणि आपल्याकडून आता यूपीआय आणि इतर सर्व प्रकारच्या पेमेंट गेटवे मार्फत ऑनलाईन पेमेंटच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत. सर्व नागरिकांना माझी अशी विनंती राहील की ह्या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन जास्तीचा 1% जी सवलत आहे तिचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा. याशिवाय जे ऑफलाईन पेमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी हुतात्मा स्मृती शिवाय इतर 5 ठिकाणी आपण काउंटर सुरू केलेले आहेत. तर आपल्या जवळच्या काउंटरवरती कर भरणा करण्याची सुविधा नागरिकांना असल्याने त्यांनी हुतात्मा स्मृती इथं गर्दी करण्याची कारण नाही. तसेच थकबाकीदारांना माझी विशेष सूचना अशी राहील की बिलांचं वाटप झाल्यानंतर तात्काळ महापालिकेकडून थकबाकीसाठीची वसुली मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करून महापालिकेला सहकार्य करावं आणि कारवाईची कटुता टाळावी. धन्यवाद. शहरातील मधला मारुती आणि सराफ कट्टा येथील अतिक्रमण कारवाई प्रकरणी आमदार देशमुखांसमवेत सराफ व्यापारी संघाने आयुक्तांना निवेदन दिले असून चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्याचे आयुक्तांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले आहे.
2 दिवसांपूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून सराफ कट्टा परिसरात केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केली. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत सोलापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने महापालिका आयुक्तांना दिले. 2 दिवसांपूर्वी मधला मारुती सराफ कट्टा परिसरात महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. यामध्ये दुकानासमोरील फलक व इतर साहित्याची मोडतोड करून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नोटीस न देता यापुढे कारवाई करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून सराफ कट्टा परिसरात चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे आम्ही तक्रार केली. अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. नोटीस न देता कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी पुरावे द्या, चौकशी अंती कारवाई करू असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले. कारवाई वेळेचे व्हिडिओ क्लिपही आयुक्तांना यावेळी दिले असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. या प्रकरणी चौकशी करून चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे अशी माहिती सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी सांगितली. महाआरोग्य शिबिरासाठी आवश्यक सोयीसुविधांची तात्काळ उपलब्धता करावी अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या आहेत. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरपुरात विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व शेगाव दुमाला 65 एकर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केले जाणार असून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधांची संबंधित यंत्रणेने तात्काळ पूर्तता करावी अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या. महाआरोग्य शिबिर पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे तर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे प्रत्यक्ष उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी सावंत उपस्थित होते. दरम्यान आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महाआरोग्य शिबिरात महिला व पुरुष वारकरी भाविकांची आरोग्य तपासणीची नाव नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांची सुरुवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा, महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी वारकरी भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील यांनी केले आहे. निरोगी आरोग्यासाठी 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी योग समन्वय समितीच्या बैठकीत केले. केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वनियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी चारुलता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसीलदार अंजली कुलकर्णी, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा, समितीचे समन्वयक सुधा अळीमोरे आणि क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालय, नायब तहसीलदार, सामान्य शाखा, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर, मनपा, राज्य राखीव दल, एनसीसी, नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड कार्यालय, हरिभाई देवकण प्रशाला, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, योग साधना मंडळ, भारतीय योग संस्था, योग परिषद, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, श्री रामचंद्र मिशन, गीता परिवार, सर्व कल्याण योग, स्काय आणि रुद्र अकॅडमी ऑफ मार्शल आर्ट योग इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले आणि केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। चालू आर्थिक वर्षात सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना 2023-24 पासून राबवण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा वेळापत्रकाप्रमाणे लाभपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त कृषी यांच्यामार्फत वितरित करण्यात येईल। यामध्ये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च प्रति हप्ता रुपये 2000 प्रमाणे लाभ वितरित करण्यात येईल। या योजनेकरता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गृहीत धरण्यात येणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील। तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील। पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील असे यावेळी सांगण्यात आले। आमदार प्रणिती शिंदेंसह माजी आमदार आडम मास्तर यांनी धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना खडेबोल सुनावत तात्काळ विमान सेवा द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला। श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची कोजनरेशनची चिमणी बेकायदा असल्याचे सांगत पालिका प्रशासनाच्या वतीने सदरची चिमणी अखेर जमीनदोस्त करण्यात आली। या पाडकामानंतर अनेक नेत्यांनी धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले। त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना खडेबोल सुनावत बघूयात किती दिवसात विमानसेवा सुरू करतात असे सांगत नागरिकांना लवकरात लवकर विमानसेवा द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला। अजूनही मला कारण समजलेलं नाही। मला समजत नाही या ठिकाणी किंग फिशर म्हणणारा विमान 3-3 महिने चालले आणि प्रवासी नाही म्हणून विमानसेवा बंद। आजही मी महापालिकेचे महाराष्ट्र शासनाचे पाणी हे जीवन आहे। 4 दिवसाला एकदा पाणी देणार महानगरपालिका उद्योगधंद्याला काय पाणी देणार? 4 दिवसाला पाणी आम्हाला 12-1-2 आमच्या दूध इकडे 12 दिवसाला एकदा पाणी बाजूलाच आहे। किती हाल अपेक्षा आहे रातोरात जाऊन आम्ही बघतो आहे। अरे साधं सिटी बस चालवलं नाही ना, सिटी बस विमानाचं स्वप्न। विमान सुरू झाल्यामुळे उद्योगधंदे येतात का मला दाखवा। मुंबईला 1 सोडून 2 सोडून 3 विमानतळ येऊ लागले। आता मुंबईतले 2.5 लाख उद्योगधंदे बंद पडले। याला जबाबदार आज 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। त्या वेळेपासून कामगाराविरुद्ध, शेतकऱ्याविरुद्ध, महिला विरुद्ध, आदिवासी विरुद्ध, दलित विरुद्ध आणि सगळ्यात जास्त विरोधात त्यांनी भूमिका घेतली। तुम्हाला कल्पना नाही त्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं। 750 शेतकरी गेले। ते 750 मध्ये 50 महिला आहेत लक्षात। त्यांनी आहुती दिली ती 1 वर्षानंतर ते 3 कायदे परत हे लोकाला बोलावून शेतकरी संघटनेशी चर्चा करून बोलवलं। शिंदे साहेब
बोरामध्येचं विमानतळ तुम्हाला सगळं तयार करून दिलं, जमीन दिलं, रस्ता दाखवलं, सगळं दाखवलं. विमान पाहिजे तिथे जावं ना. विमानात गरीबात विमानात बसतात का? आता मला आज सांगा, वंदे भारत मध्ये 50% फर्स्ट क्लास रिकामा आहे. मी सांगतो कदाचित तरी विमान आणलं तरी सुद्धा. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे जे सोलापुरात घडलं, चिमणी पाडण्यात आली कारखान्याची, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची. काडादी साहेबांना आज भेट झाली आहे आणि आता आम्ही कारखान्याकडे, कारण ते उद्ध्वस्त, त्यांचे परिवार उद्ध्वस्त झाले, तर त्यांना भेट देऊन आणि त्या भाजप आणि त्यांच्या सगळ्या लोकांना ज्यांनी एक मुद्दाम केला त्यांना आम्ही चॅलेंज देतो आहे. बघूया किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरू करताय, किंवा बघूया किती दिवसात बोरामणीला फंड आणून तुम्ही तिथे विमानसेवा सुरू करताय. हे चॅलेंज देतो आहे आणि मी लिहून देते. त्यांना ते जमणार नाही आणि त्याच्यावरून सिद्ध होतं की हे केवळ राजकीय हेतुपुरस्सर त्यांनी वैयक्तिक त्या ठिकाणी दुश्मनी काढून ती चिमणी पाडली आणि लाखो शेतकऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करण्यात हे भाजप सरकार जबाबदार आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यास हे सत्ताधारी 50 खोक्याचं सरकार हे जबाबदार आहे. आणि ह्या गोष्टीचे आज आम्ही त्या ठिकाणी निषेध करत आहोत आणि सगळ्या कुटुंबासोबत आमची सहानुभूती आहे. जे काही मदत पाहिजे ते आम्ही करणार. कोर्टाने 20 तारीख दिलेली असताना एवढी घाई का करण्यात आली, नेमका हेतू काय असू शकतो? तो जे मी सांगितलं की वैयक्तिक काहीतरी दुश्मनी किंवा इगो ज्याला म्हणतात. कारण का तुम्ही बघितलं की भाजपची ज्याला आपण म्हणतो मोडस ऑपरेंडी काम करण्याची स्टाईल हीच आहे की वैयक्तिकरित्या जाऊन मग ईडी असेल ह्या सगळ्या गोष्टी करतात. विकास कामं तर त्यांना जमत नाहीत. फक्त वैयक्तिक लोकांना आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कसं मानसिक छळ द्यायचा हेच त्यांना व्यवस्थित जमतं. रेनगरच्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 15,000 घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबरमध्ये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजना शहरी भाग अंतर्गत रेनगरच्या माध्यमातून सोलापूरमधील 30,000 असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात सहकारी तत्वावर महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे साकारत असून सध्या आज मितीला 13,000 घरे पूर्ण बांधून तयार आहेत. ऑक्टोबरपर्यंत 15,000 घरे तयार होतील. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगरच्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 15 घरे हस्तांतरित करण्यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधान येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुलदीप नारायण यांनी दिली. या अनुषंगाने या ठिकाणी लागणाऱ्या नागरी व अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले. महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या मदतीने सांगोला पाणीपुरवठा योजना इसबावी येथे अवैधरित्या साठविलेली 20 ब्रास वाळू जप्त करून 3 लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या मदतीने सांगोला पाणीपुरवठा योजना इसबावी येथे अवैधरित्या साठवलेली 20 ब्रास वाळू जप्त करून 3 लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी ही कारवाई केली. भीमा नदी पात्रातील सांगोला पाणीपुरवठा योजना इसबावी येथे अवैध वाळूसाठा असल्याची तसेच भीमा नदी पात्रावरील रेल्वे पुलाखाली 50 पोती अवैध वाळूसाठा केल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास अवैध वाळूसाठा केल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात आली. यात 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे ठेवण्यात आली आहे. तसेच भीमा नदीपात्रावरील रेल्वे पुलाखाली 50 पोती अवैध वाळूसाठा केलेली वाळू नदीपात्रात टाकण्यात आली. 3 लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे
नायब तहसीलदार श्रोत्री यांनी सांगितले. या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, तलाठी राजेंद्र वाघमारे, प्रशांत शिंदे, तपसे, महसूल सहाय्यक सचिन शेंडगे, सुभाष परळकर, सुरेश कदम, कोतवाल शिवासलगर, लिंगा मदने, मसा वाघमारे, बाळू कांबळे, काकासाहेब कांबळे सहभागी होते. बातमीपत्रात इथे घेत आहोत अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वृत्तवेध. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ऍप. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर. येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी. जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा. सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ऍप. सत्याचा अचूक वेध. वाशी येथे फळ पीक विमा योजनेची कार्यशाळा संपन्न झाली. दसमेगाव तालुका वाशी येथे आज फळपीक विमा शेती शाळा घेण्यात आली. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी राम सुरवसे यांनी फळपीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितली. आपल्या तालुक्यातील अधिसूचित मंडळ फळपिके मोसंबी, पेरू, चिक्कू, डाळिंब, सीताफळ विषयी आणि फळपीक विमा कुठे भरावा, कसा भरावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे व किती क्षेत्राचा विमा भरावा याविषयीची माहिती दिली. शेतकऱ्यांनी फळबागेची नोंद असलेल्या सातबारा उतारा, आधार कार्ड, स्वयं घोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो, विमा हप्त्याची रक्कम आपल्या खाते असलेल्या बँकेत अथवा सीएससी केंद्रात मुदतपूर्व जमा करण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील गोविंदराव मोरे, पंडित सुरवसे, शिवाजी उघडे, बालाजी खंडागळे व गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा गावदरा येथील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत. न भरल्यास शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येईल असे प्रतिपादन सरपंच सौंदरमल अविधा यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा गवंदरा धारूर येथे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत वर्ग असून 260 विद्यार्थी संख्या आहे. या शाळेमध्ये प्राथमिक पदवीधरची 4 पदे मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. नसता 23 जून पर्यंत पदे न भरल्यास शाळा अनिश्चित काळासाठी टाळे ठोकण्यात येणार आहे असे 16 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड येथे ग्रामपंचायत
पंचायत कार्यालय गावंदरच्या सरपंच संदरमल अविधा मधुकर, बिभीषण जनार्दन बडे उपसरपंच यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले. गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती धारूर येथे पदवीधर शिक्षक कार्यालयीन कामकाजासाठी कार्यरत आहेत, तरी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत नसल्याचे गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समितीचे कामकाज पाहावयास मिळत आहे. शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज पालखीचे धाराशिव जिल्ह्यात दिनांक 16 जून रोजी आगमन झाले. शेगावचे श्री संत गजानन महाराज पालखीचे धाराशिव जिल्ह्यात 16 जून रोजी आगमन झाले. धाराशिव बीड जिल्ह्याची सीमा असलेल्या मांजरा नदी पुलावरून कळंब शहरात आगमन झाले. यावेळी भाविकांनी प्रचंड उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचे स्वागत केले. कळंब येथे पालखी मुक्कामी असते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. ऑनलाईन मिळकत कर भरणाऱ्या मिळकतदारांना मिळणार 6% सवलत. चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर सवलतीचा लाभ घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन. आमदार प्रणिती शिंदेंसह माजी आमदार आडम मास्तर यांनी काडादींना दिली भेट. चिमणी पाडणाऱ्या सरकारचा केला निषेध. तात्काळ विमान सेवा द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा. महाआरोग्य शिबिरासाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करा. प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरेंच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. आणि महसूल विभागाच्या भरारी पथकाने केली दमदार कारवाई. इस्बावीत अवैधरित्या साठविलेली 20 ब्रास वाळू जप्त करत 3 लाकडी होड्या केल्या नष्ट. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.